नगरसेवक जे आहेत ते त्यांना गेल्या अनेक वर्षाचा मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केल्याचा अनुभव आहे। त्यामुळे निवडणुका त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे, परंतु त्यांच्या प्रभागातल्या काही अडचणी आहेत, काही कामं आहेत, या संदर्भात देखील चर्चा झाली। आणि ही निवडणूक जी आहे मुंबई महापालिकेची, जी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जी गेल्या अनेक वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत, ती कामं या 2.5-3 वर्षामध्ये मुंबईमध्ये होत आहेत। मुंबईकर पाहत आहेत। मग रस्ते असतील, STP असेल, कोस्टल असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, त्याचबरोबर SRAचे रखडलेले प्रकल्प असतील, म्हाडाच्या रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास असेल, फनेल झोनमधल्या इमारती असतील, या जी काही कामं आहेत, या कामासंदर्भात देखील चर्चा झाली। आणि ही कामं जी आहेत आज आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून जी कामं होऊ शकली नाहीत ती आपल्या सरकारच्या काळामध्ये, महायुतीच्या काळामध्ये झालेली आहेत आणि ती कामं आज सुरू आहेत। आणि मग सिमेंट रस्त्याचं कामं असतील, आणि त्यामुळे ही सर्व बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, आरोग्य सुविधा असतील, अशी अनेक कामं जी गेल्या वर्षोनवर्ष झाली नाहीत ती कामं महायुतीच्या काळात झाली। त्यामुळे एक लोकांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे। जसं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने अतिशय लँडस्लाइड विक्ट्री, अतिशय मोठं यश या ठिकाणी देऊन त्याची पोचपावती दिली। तशीच या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, त्याला देखील मुंबईत आणण्यासाठी SRAचे रखडलेले प्रकल्प, म्हाडाचे रखडलेले प्रकल्प हे देखील आपण मार्गी लावतोय। आणि त्यामुळे मुंबईकर सुज्ञ आहे। गेले अनेक वर्ष जे काम पूर्वी व्हायला पाहिजे ती कामं झाली नाही, ती आता होत आहेत। आणि मग जे गेल्या अनेक वर्ष मध्ये ज्या मुंबई महापालिकेमध्ये ज्यांनी सत्ता राबवली आणि मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणूनच पाहिलं आणि मुंबईचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला, त्यामुळे मुंबईकर या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या, विकास करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहतील, महायुतीच्या पाठीशी उभे राहतील। आणि म्हणून महायुतीचं काम पाहून महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। सर, इतिहास राहिलेला आहे की शिवसेनेचा झेंडा नेहमी महापालिकेवर फडकेला पाहायला मिळते। यंदाच चित्र कसं असेल? तुम्ही आज सगळ्याच नगरसेवकांना मार्गदर्शन केलेलं। महायुतीचा भगवा फडकेल, मी सांगितलं ना, महायुतीचा विकासाचा झेंडा फडकेल। जो विकास केलेला आहे तो या महापालिकेमध्ये कामी येईल। आणि ज्यांनी या मुंबई महापालिकेमध्ये जे गेल्या अनेक वर्षापासून जे काही काम केले ते लोकांसमोर आहे। आणि त्यामुळे मुंबईकर सुज्ञ आहे। मुंबईकर या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही। धक्कातंत्र बसणार आहे का ठाकरे गटाला? कारण आता किती लोक आले? जवळपास 62 लोक सिटिंग जे नगरसेवक आहेत 17 ते 22चे ते आपल्याकडे आलेले आहेत। आणखी सुरू आहेत, त्याचं काम सुरू आहे की 15 नगरसेवक आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत। आम्ही कोणाला ते जेव्हा सरकार पलटी केलं ना त्यावेळेस पण म्हणत होते की तिथून आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तिथून आमच्या कॉन्टॅक्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज भाषण केलेलं आहे।